दुसरा इतिहास अध्याय 33। मनश्शे राज्य करू लागला तेव्हा तो 12 वर्षाचा होता। त्याने यरुशलेमेत 55 वर्षे राज्य केले। इस्रायल लोकांपुढून परमेश्वराने ज्या राष्ट्रास घालवून दिले होते त्यांच्या अमंगळ आचारांप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते मनश्शेने केले। त्याचा बाप हिजकिया याने उच्च स्थाने काढून टाकली होती, ती त्याने पुन्हा बांधिली। बाल मूर्तींसाठी वेद्या बांधून त्याने अशेरा मूर्ती केल्या। त्याप्रमाणेच तो नक्षत्रगणांची पूजा करीत असे। परमेश्वराने ज्या आपल्या मंदिराविषयी म्हटले होते की यरुशलेमेत माझे नाम चिरकाल राहील, त्यात त्याने वेद्या बांधिल्या। परमेश्वराच्या मंदिराच्या दोन्ही अंगणात त्याने नक्षत्रगणांसाठी वेद्या बांधिल्या। त्याने आपली मुले हिन्नोम पुत्रांच्या खोऱ्यात अग्नीत होम करून अर्पिली। तो शकुन मुहूर्त मानित असे, जादूटोणा व मंत्रतंत्र करीत असे आणि भूतवैद्य व चेटकी याजशी संबंध ठेवीत असे। परमेश्वराच्या दृष्टीने वाईट असे पुष्कळ करून त्याने त्यास संताप आणला। आपण केलेली कोरीव मूर्ती त्याने परमेश्वराच्या मंदिरात ठेविली। ह्या मंदिराविषयी दावीद व त्याचा पुत्र शलोमोन यास परमेश्वर म्हणाला होता की, हे मंदिर आणि इस्रायलाच्या सर्व वंशातून निवडून घेतलेले यरुशलेम, यात मी आपले नाम निरंतर ठेवीन। मी त्यास ज्या आज्ञा दिल्या होत्या आणि माझा सेवक मोशे याने त्यास जे धर्मशास्त्र विहित केले होते ते सर्व मान्य करून ते पाळतील, तर जो देश इस्रायल लोकांच्या पूर्वजास दिला आहे तेथून ते भटकतील असे मी करणार नाही। मनश्शेने यहुद्यास व यरुशलेम करास एवढे बहकविले की परमेश्वराने इस्रायलापुढून ज्या राष्ट्रांचा नाश केला होता त्यांच्याहूनही अधिक दुराचार त्यांनी केला। परमेश्वराने मनश्शे व त्यांचे लोक यांची कान उघाडणी केली, पण त्यांनी पर्वा केली नाही। यास्तव परमेश्वराने त्याचवर अश्शूरच्या राजाचे सेनानायक पाठविले। त्यांनी मनश्शेस आकड्यांनी पकडून व बेड्या घालून बाबेलास नेले। तो संकटात पडला तेव्हा तो आपला देव परमेश्वर यास शरण गेला आणि आपल्या पूर्वजांच्या देवासमोर फार दीन झाला। त्याने त्याची प्रार्थना केली, त्याचा धावा केला। तेव्हा त्याने त्याची विनंती ऐकून त्यास पुन्हा यरुशलेमेत आणून त्याचे राज्य त्यास दिले। तेव्हा परमेश्वरच देव आहे असे मनश्शेस कळून आले। यानंतर त्याने दावीदपुराच्या बाहेर गिहोनच्या पश्चिमेस खोऱ्यात मासळी दरवाजापर्यंत एक कोट बांधिला। ओफेला भोवती कोट बांधून तो उंच केला आणि यहुदाच्या सर्व तटबंदी नगरात त्याने सेनानायक ठेविले। मग त्याने अन्य देव व मूर्ती परमेश्वराच्या मंदिरातून काढून आणि परमेश्वराच्या मंदिराच्या पर्वतावर व यरुशलेमेत केलेल्या सर्व वेद्या काढून नगराबाहेर फेकून दिल्या। त्याने परमेश्वराच्या वेदीचा जीर्णोद्धार केला व तीवर शांतर्पणे व उपकार स्मरणाचे बली अर्पिले आणि इस्रायलाचा देव परमेश्वर याची उपासना करण्याची यहुदास आज्ञा केली। तरी इस्रायल लोक अजूनही उच्चस्थानी यज्ञ करीतच असत, मात्र ते आपला देव परमेश्वर यालाच ते करीत। मनश्शेची बाकीची कृत्ये, त्याने आपल्या देवास केलेली प्रार्थना आणि इस्रायलाचा देव परमेश्वर याच्या नामाने त्याजशी जे द्रष्टे बोलले त्यांची वचने, ही सर्व इस्रायलाच्या राजांच्या बखरीत लिहिली आहेत। त्याने केलेली प्रार्थना ती कशी मान्य झाली ते, त्याचे सर्व पाप व अपराध, तो दीन होण्यापूर्वी त्याने उच्च स्थाने कोठे कोठे बांधिली ते, आणि अशेरा मूर्ती व कोरीव मूर्ती त्याने कशा उभारिल्या ते सर्व द्रष्ट्यांच्या बखरीत लिहिले आहे। मनश्शे आपल्या पितरांजवळ जाऊन निजला। त्यांनी त्यास त्याच्याच घरात मूठमाती दिली। त्याच्या जागी त्याचा पुत्र आमोन राजा झाला।
आमोन राज्य करू लागला तेव्हा तो 22 वर्षाचा होता. त्याने यरुशलेमेत 2 वर्षे राज्य केले. त्याने आपला बाप मनश्शे याच्या करणीप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते केले. त्याचा बाप मनश्शे याने केलेल्या सर्व कोरीव मूर्तींपुढे आमोनाने यज्ञ करून त्यांची उपासना केली. त्याचा बाप मनश्शे परमेश्वरापुढे जसा लीन झाला तसा तो न होता अधिकाधिक पाप करीत गेला. त्याच्या चाकरांनी त्याच्याशी फितुरी करून त्यास त्याच्याच वाड्यात जीवे मारिले. पण ज्यांनी आमोन राजाशी फितुरी केली त्या सर्वांस देशच्या लोकांनी जीवे मारिले. त्यांनी त्याच्या जागी त्याचा पुत्र योशिया यास राजा केले.